मंडळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामधला वाद काही नवा नाही, पण त्या वादापायी एकनाथ शिंदेनी आज नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम टाळला का, असा प्रश्न आता पडला. नवी मुंबई महापालिकेनं छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याचं अनावरण गेल्या अनेक महिन्यांपासून लांबवलं होतं, त्यामुळे मोठा वादही निर्माण झाला होता. मनसे नेते अमित ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळ्याचं विनापरवानगी नुकतंच अनावरण केलं होतं, त्यामुळे त्यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याचं आज वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. वास्तविक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं, पण एकनाथ शिंदेंनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली आणि शिंदेंच्या अनुपस्थितीत वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी बोलताना गणेश नाईक यांनी अमित ठाकरे यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी केली. मधल्या काळामध्ये मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं. त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठीमागची भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच, परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्यांनी ते केलं. खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे. मी त्या गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही. ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली, नॅचरली झाली. आणि अजून सुद्धा माझं म्हणणं आहे की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे.